घटना मावळचं जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि तसेच की ठाणे जिल्ह्यामध्ये 2 कॅब चालकांनी आर्थिक संघर्षामधनं नैराश्यातून आत्महत्या केल्याच्या ज्या घटना घडल्या त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली कॅब चालकाकडनं वाहण्यात येत आहे। सरकारने जर 25 रुपये पर किलोमीटर दर दिला असेल, ओला उबेर ह्या जर 8 आणि 9 रुपये किलोमीटरनी वाहनं ग्राहकांना उपलब्ध करत असतील तर कॅब चालकांनी करायचं काय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। तर मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे या ठिकाणी कॅब चालकांनी त्यांच्या कार या ठिकाणी उभा केलेल्या आहेत आणि प्रत्यक्षात त्यांच्या असणाऱ्या ज्या अडचणी आहेत, एकतर वाढतं पेट्रोल, डिझेल, CNG आणि त्यामध्ये जे ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये जो काही फायदा व्हायचा तो फायदा आता सध्या नगण्य झालाय। त्यामुळे जगण्याची ही एक लढाई कॅब चालकांसमोर उभी आहे। काय नाव तुमचं आणि काय सांगा? नमस्कार, माझं नाव विनायक कृष्ण कल्लाटकर, मी स्थानिक भूमिपुत्र कल्लाटचा आहे आणि मी व्यवसायासाठी आम्हाला तळेगाव, वडगाव आणि पुणे जिल्हा, मुंबई या ठिकाणी व्यवसाय करायला जावं लागतं आणि आम्ही जास्त करून आमचा धंदा हा ओला, उबेर, रॅपिडो ह्या अशा ऑनलाईन संघटनेत अशा ऑनलाईन ज्या कंपन्या आहेत यांच्या माध्यमातून आम्ही हा व्यवसाय करतोय। परंतु काही वर्ष असे झालेत की ओला, उबेर आणि रॅपिडो यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आमचे स्थानिक जेवढे संबंध महाराष्ट्रातले जे कॅब संघटनेचे लोक, ड्रायव्हर, चालक, मालक लोक, त्यांची पिळवणूक अक्षरशः होते। कारण की 10-10 लाखाच्या गाड्या आम्ही घेऊन हा व्यवसायात उतरलोय। स्टार्टअप इंडियाच्या नावाखाली आम्ही हा व्यवसाय करतोय। पूर्ण ह्या महाराष्ट्रात म्हणा की व्यवसाय आता राहिले नाही किंवा आम्हाला रोजगार नाहीये, म्हणून आमचा उद्योग चालू केलाय। तर त्या उद्योगामध्ये आम्हाला ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या कंपन्यांनी अक्षरशः आम्हाला त्यांच्या कठपुतल्या बनवलेल्या आहेत। आम्हाला 8 रुपये, 9 रुपये आणि 10 रुपये असे रेट देत आहेत। RTOने आम्हाला 10-15 वर्षापूर्वी आम्हाला रेट जाहीर केलेला आहे। 25 रुपये आम्हाला पर किलोमीटर मागे हा रेट त्यांनी जाहीर केला आहे। परंतु हा फक्त लेखी आहे, कागदावरच आहे। कारण की ह्या कंपन्या बोलत आहेत की आम्हाला रेट दर वाढवून देण्याचा अधिकार आम्हाला नाहीये। मग त्यांना रेट दर वाढवून देण्याचा अधिकार त्यांना नाहीये, मग हा रेट वाढवून देण्याचा अधिकार कोणाला आहे? शासनाने मंजूर केलेल्या रेटला सुद्धा ते दाद देत नाहीये। तर मग आमच्यासारख्या गोरगरीब चालक मालक संघटनेनी किंवा ह्या नोकरदार वर्गांनी करायचं काय? कारण की वार्षिक आम्हाला RTOचा खर्च जवळजवळ 50-60 हजार रुपये असतो आणि त्यातून आम्ही हा धंदा करतोय। तर आमच्या हातात वजा काहीच शिल्लक राहत नाही। करायचा म्हणून करायचा हा आम्ही असा धंदा करतोय। मावळात असं झालंय आम्हाला, आम्ही तळेगाव, प्रामुख्याने धंदा आमचा तळेगावपासून स्टार्ट होतोय। तर तळेगावातल्या आमच्या रिक्षा संघटना आहेत, आमचेच बांधव आहेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे की रेल्वे स्टँड झालं किंवा मोजके त्यांचे क्यू आहेत, तर त्यापासून त्यांनी कॅबवाल्यांना विरोध करतात की तिथून त्यांनी भाडी उचलायची नाही। त्यांच्या विरोधाला आम्ही सहमत झालो, आम्ही तिथूनही आम्ही भाडी उचलत नाहीये। लोणावळा सारख्या शहरामधले तिथले स्थानिक भूमिपुत्र पर्यटन क्षेत्र असल्यामुळे तिथल्या संघटना असे म्हणायला लागलेत की मावळातले जरी कोणी कॅबवाले असले तरी तिथून त्यांनी धंदा करायचा नाही, कारण की आम्हाला तिथला रोजगार निर्माण होत नाही। त्यामुळे आम्ही तिथे जायचं बंद झालोय। आमच्या आमदारांनी सुद्धा आम्हाला जाहीर आवाहन केलं की तिकडे जाऊन तुम्ही धंदा करू नका, तर आम्ही त्यांनाही सपोर्ट केलाय की आम्ही तिथं त्यांच्या अन्याय होऊन देणार नाही, आम्ही करतोय धंदा। ओला, उबेर आणि रॅपिडोच्या जेव्हा आम्ही धंदा करतोय, परंतु तिथेही आम्हाला यश प्राप्त होत नाही। आम्ही इथल्या स्थानिक आमचे इथले कस्टमर आहेत त्यांना आम्ही समजून सांगतो की 25 रुपयाने आम्हाला दर पाहिजेत, पण त्यांचं असं मत होतंय, ते म्हणतात आम्हाला ओला, उबेर आणि रॅपिडो याच्यावर 25 रुपयाने जर पर किलोमीटर मागे जर रेट भेटत असेल, तिथं दाखवत असेल रेट, त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला रेट देऊ। परंतु असं आहे की ते बोलतात की ओला, उबेर, रॅपिडो हे आम्हाला दर द्यायला तयार नाही आहेत कोणत्या पद्धतीने। पण आम्ही आमच्या संघटनेने आणि IJF संघटना केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रामध्ये बंद पुकारलेला आहे आणि त्या बंदला आम्ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतोय आणि आम्ही त्यांच्या बंदमध्ये सामील झालोय। 4-5 दिवसापासून आम्ही ह्या बंदमध्ये सामील झालेलो आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की डॉक्टर केशव क्षीरसागर यांनी ज्या पद्धतीने आम्हाला जो रेट जाहीर करून देण्यासाठी जे लढतायत, झगडतायत,
तो आम्हाला दर निश्चित झालाच पाहिजे आणि तो भेटलाच पाहिजे. हा आमचा रेट हक्काचा आहे. जर हा आम्हाला रेट जर भेटला नाही तर आमचं जगणं खूप मुश्किल आहे. ह्या रेट न मिळाल्या कारणाने ठाण्यातील, तुम्ही सांगितल्या पद्धतीने, ठाण्यातील 2 आमच्या कॅम्प संघटनेतील कामगार वर्गाने आत्महत्या केली, विष घेऊन आत्महत्या केली. कारण अक्षरशः त्यांना घरचं राशन भरण्याचं पैसे उरत नाही. मग या गाड्या आम्ही आता असं एक आम्हाला एक प्रश्न पडलाय, या 10-10 लाखाच्या गाड्या आम्ही हप्त्यावर घेतलेल्या आहेत. आम्ही स्थानिक शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. जर आम्हाला जर कंपन्यांमध्ये रोजगार नाहीये, आम्ही स्वतःचा काहीतरी उद्योग व्यवसाय करतोय, आम्हाला उद्योग व्यवसाय करून सुद्धा जर आम्हाला त्याच्यात निव्वळ नफा जर उरत नसेल तर आम्हाला आत्महत्येशिवाय काही पर्यायच नाहीये. हे अशा 2 बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि इथून पुढे जर सरकारने जर याच्यामध्ये जर दरवाढ आम्हाला करून दिली नाही तर अनेकांवर सुद्धा तो परिणाम होऊ शकतो. एवढीच आमचे सर्व कॅब संघटनेच्या वतीने शासनाला विनंती आहे की ह्या अनलिगली कंपन्या आहे ओला, उबेर आणि रॅपिडो, ह्या लवकरात लवकर बंद झाल्या पाहिजेत. आणि शासनाचा जो दर निश्चित झालाय त्या दरप्रमाणे आमच्या सगळ्या कॅबवाल्यांना तो दर मिळाला पाहिजे, जेणेकरून आम्ही आमचा पुढचा उदरनिर्वाह करू शकतो. एवढंच बोलतो आणि तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. काय नाव, काय सांगा? माझं नाव घनश्याम आगळमे, राहणार साते. सर, आता विषय असा झाला आहे की कॅब संघटने हे जे ओला, उबेर, रॅपिडो आहे हे 8 रुपये 9 रुपये असा दर देतात ते. आणि आता 10-12 वर्ष झाले पेट्रोल महागाई सगळी वाढलेली आहे. आता पेट्रोल दर 108 रुपये, सीएनजी दर 90 रुपये असा झालाय. परंतु रेट हा काय वाढलेला नाहीये. सरकारने जरी GR काढलाय, बरं त्या GR प्रमाणे ओला, उबेर, रॅपिडो हे काय रेट देत नाहीये. ते त्यांच्या मनमानी चालू आहे या कॅब संघटनेच्या. आणि जे ड्रायव्हर लोक आहे, सगळे ड्रायव्हर लोक सगळी भरली जातात त्यांच्या ह्याच्यात. आणि नाईलाजाने जे आता कॅब संघटनेमध्ये काही ड्रायव्हर गाड्या चालवितात, हे नाईलाजाने उदरनिर्वाह करण्यासाठी नाईलाजाने गाड्या चालवित आहे. आता मला एवढं सांगणे की जो सरकारने GR निश्चित केलाय 25 रुपये पर किलोमीटरने, हा भेटला पाहिजे. काय नाव, काय सांगा? नमस्कार, मी दत्तात्रय गोरोबा कदम, राहणार शिरगाव. तर मला तुमच्या मार्फत एक तर पहिलं तर तुमचं अभिनंदन मानायचं की बाबा आम्हाला काहीतरी व्यथा मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळाला नाही का तुमच्या मार्फत. एक 3-4 दिवस झालं म्हणजे बंद चालू आहे. आयजेप नाही का संघटना जी आमची आहे त्यांचा म्हणजे बंद चालू आहे. पण आमच्याकडे बघून म्हणजे डोंकावून बांधण्यासाठी पण कोणाला वेळ नाही. तसंच आमच्या मुंबईमध्ये नाही का 2 ड्रायव्हर लोकांनी आत्महत्या केली. सरकारला एवढा वेळ नाही की त्यांच्या घरच्यापर्यंत पोहोचू पण शकलेले नाहीत. बाबा त्यांच्या व्यथा काय आहेत की बाबा आज RTOने जर तुम्हाला 25 रुपये किलोमीटर रेट द्यायचं ठरवलेलं आहे, पण ह्या ज्या ओला, उबेर, रॅपिडो ह्यासारख्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे एक कमीत कमी एक 15 वर्षापासून त्या कार्यरत आपल्या पुण्यामध्ये. पण मागच्या 10 वर्षाखाली 14 रुपये रेट देत होती कंपनी. पण आत्ताची जी परिस्थिती आहे 8, 9, 10 याच्यावरती त्यांना रेट द्यायला परवडत नाही. मग त्यांना जर परवडत नाही 8, 9, 10 रुपयाच्या पुढं, तर आज 10 लाखाची गाडी आहे. 10 लाखाच्या गाडीला जर टायर बदलायला ड्रायव्हर लोकांकडे पैसे नाहीत, सध्याची कंडिशन ही आहे. मग आमच्या व्यथा आम्ही मांडायच्या कोणाकडे? माणसांना फाशी घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आज 3 दिवस झालं बंद आहे. कमीत कमी नाही म्हणलं तरी ड्रायव्हर लोकांचं 7 ते 8 हजार रुपयाचं नुकसान आहे. आता एक लोकांचे हप्ते थकलेले आहेत, 2-2, 3-3 हप्ते थकलेले आहेत. मग त्या लोकांनी करायचं काय? ह्याच्यासाठी आम्ही म्हणणं तरी मांडायचं कोणाकडं? बाबा आमचे जे डॉक्टर क्षीरसागर साहेब जे आहेत त्यांनी जो लढा दिलेला आहे नाही का IJEP मार्फत, आता ते उपोषणाला बसलेले आहेत आझाद मैदानावरती. त्यांनी प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत आपले, त्यांच्यापाशी आमचं म्हणणं मांडलं तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली नाही का की बाबा काय असं नाही तसं नाही. आणि जेव्हा काल प्रताप सरनाईक सरांचा आम्ही व्हिडिओ बघितला तर त्यांनी आमचं व्यथा तर काही जाणून घेतलेलीच नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की बाबा जर कस्टमर पॅसेंजरला जर कोण काही त्रास देत असेल की बाबा तर तुम्ही ह्या टोल फ्री नंबरवरती फोन करा. जर आम्हाला जर पॅसेंजरला त्रास देतो, आज आम्ही पॅसेंजरला देव मानतो, जर आम्हाला जर पॅसेंजरला त्रासच द्यायचा असता तर आम्ही गाडी चाकू वगैरे घेऊन फिरलो असतो. बाबा आम्हाला एवढ्या किलोमीटरनीच पैसे द्या, नाही तर काही प्रकार घडला असताना. पण आम्ही त्या मार्गावरती उतरलेलो नाही. आम्ही काय म्हणतोय बाबा RTOने जे रेट दिल्यात ते द्या ना आम्हाला, तेच मागतोय आम्ही. जास्तीचे पैसे मागतोय. तुम्ही जो सर्ज लावताय तो पण नकोय आम्हाला. आमचं म्हणणं एकच आहे की जे रेट चाललाय, जो सरकार मान्य रेट आहे 25 रुपये किलोमीटर, त्या रेट प्रमाणे तुम्ही गाड्या पळवा ना. ह्याच्यावरती RTOने बी काहीतरी यांच्या कंपन्यांवरती काहीतरी निर्बंध आणले पाहिजे. बाबा आता रिक्षांना जसा मीटर आहे तुम्ही तसं करा की आपला तुम्ही तुमचं RTOने काहीतरी द्या ना तुम्ही की बाबा ह्या किलोमीटरला तुम्हाला एवढे पैसे भेटतील. काय नको आम्हाला. उबेर पण नको, ओला नको, रॅपिडो नको. तुम्ही काहीतरी आज आपल्या महाराष्ट्रात
महाराष्ट्रात असे भरपूर इंजिनियर आहेत की ॲप काढू शकतात. एक ॲप काढा ना दुसरा, ह्याच्यावरती तुम्ही निर्भर का राहताय की बाबा ओला उबेरवरतीच. तुम्ही दुसरं पण काहीतरी पर्याय मार्गी तुम्ही, आज लोकांची जीव आता एवढी की गाडी भेटत नाही, पॅसेंजरला एअरपोर्टवरनं चालत बाहेर जावं लागतंय. मग जर तुम्ही जर ओला उबेरवरती एवढं जर अडकून राहताय, मग ह्याच्यावरती पर्याय मार्ग निघणार का? बरं, पर्यायी मार्ग तुम्हाला काढायचा नसेल तर द्या ना 25 रुपये रेट, जो गव्हर्नमेंट अप्रुव्हल रेट जो आहे तो रेट द्या ना. त्याच्यावरती धंदा करण्याला प्रत्येक जण तयार आहे, त्याच्यावरती रेट द्या. तर हे आता तुमच्या मार्फत आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतोय. आणि इथले जे आपले स्थानिक कार्यसम्राट आमदार आहेत त्यांनी पण आमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवावं हीच त्यांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. काय नाव काय सांगाल? माझं नाव उमेश सोनवणे, राहणार इंदोरी. माझं असं म्हणणं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये जे आहे रेट RTOनं डिक्लेअर केलेला आहे तो रेट ॲपमध्ये अपडेट करून हवाय. ओला उबेर रॅपिडो हे प्लॅटफॉर्मचं त्यांचं काम करतात. आम्ही त्यांनी प्लॅटफॉर्म फीज देतो, पे करतो 149 रुपये. आम्हाला फक्त कसं आहे, काही जे कामगार आहेत त्यांनी कंपनीचं बिल भेटत नाहीये. जे कंपनीमधून जे त्यांनी बिल हवं असेल ते ॲपमध्ये अपडेट नसताना ते पैसे द्यायला तयार आहेत. आम्हाला कस्टमर आम्हाला पैसे द्यायला तयार आहेत, त्यांनी काही प्रॉब्लेम नाही 25 रुपये रेट देण्यासाठी. फक्त ॲपमध्ये दाखवत नसल्यामुळं फक्त आम्हाला तो रेट भेटत नाहीये. आमचं एवढं म्हणणं आहे की जे काय ॲप असेल ते ॲपमध्ये बिल अपडेट करून भेटावं, हे 25 रुपये किलोमीटर प्रमाणे आणि JR प्रमाणे बिल ॲपमध्येच अपडेट करून भेटावं, हेच आमचे सगळ्यांची मान्य हे आहे. आणि जे बंद चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज कॅब संघटना मावळ तालुका, हे आमचा पूर्ण IGF-ला पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की हे जे बंद आहे, आता जी गाड्या चालवतात रिक्षावाल्याचा पण पाठिंबा भेटलेला नाही सर्वांचा. सर्व आपापल्या परीनं सगळे भाडे घेऊन जातात. म्हणजे सोयीनं त्यांनाही आवाहन करतो की असं कुणीही करू नका. 1 दिवसासाठी आपलं पूर्ण ह्याचे नाही का जे अपडेट होणार आहे ते तुम्ही हे करू नका. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. जर आमचे RTO प्रमाणे आमच्या लिगली गाड्या आहेत, एखादा पेपर जर थकला तर RTO वाले साहेब, पोलीस साहेब हे लोक काय करतात, आम्हाला लगेच फाईन मारतात की हे अनलिगली आहे, तुमचे पेपर संपलेत, सगळ्या गोष्टी झाल्यात. ओला उबेर आणि रॅपिडो ह्या अशा संस्था आहेत, बिझनेस करतात, ते आमचे जेव्हा करतात. त्यांच्याकडे लायसन नसताना सुद्धा ते धंदा कसा काय करतात, ह्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय कशा पद्धतीने करतात, शासन त्यांच्यावर कारवाई का करत नाही? जर सामान्य माणसांकडून तुम्ही जर फाईन वसूल करताय, सगळ्या पद्धतीने इन्शुरन्स, सगळे टॅक्स म्हणा, सगळ्या गोष्टी आहेत, याच्यावर एखादा जरी पेपर संपला तर लगेच फाईन मारून आम्हाला धंदा नसताना सुद्धा एवढे पैसे भरावे लागतात. ते पैसे भरण्याची सुद्धा आमच्याकडे ऐपत नसते. मग एवढल्या संस्था आहेत, एवढल्या त्या बिझनेसच्या ह्या कंपन्या आहेत, तर इनलिगल पद्धतीने ते जर धंदा करतायत, व्यवसाय करतायत, तर त्यांच्यावर शासन कारवाई का करत नाही? तर आमच्यासारख्या ह्या गोरगरीब लोकांच्या ज्या मुलांना सगळ्यांना असं वाटतंय की शासनाचे हात बांधलेले याला शासनाचे हात बांधले गेलेत का काय, की ते लोक त्यांचे काय पैसे घेतात की काय? जर आमच्या गोरगरिबांकडून फाईन घेऊन तुम्ही जर आमची मिळवणूक करतात तर त्यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई करून त्यांच्यावर ऍक्शन घेऊन त्या बंद का करत नाही? हा आमचा सगळ्यांचा एक सवाल आहे. काय नाव काय सांगा? संदीप गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराज कॅब संघटना मावळ तालुका. आज जे 10 वर्ष झाले जे रेट आहेत तेच रेट आहेत ओला उबेरला सुद्धा. तर आमचं म्हणणं एवढंच की जे JR सरकारने दिलाय तो त्या JR प्रमाणे 25 रुपये किलोमीटर प्रमाणे आम्हाला रेट द्यावा, एवढीच आमची विनंती आहे. बघतोय रिक्षावाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी. मागण्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. हमारी मागे पूरी करो, हमारी मागे पूरी करो. 25 रुपये दर निश्चित झालाच पाहिजे. RTO रेट प्रमाणे झालेच पाहिजे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.